मुरुम शहरातील गुरुकुल प्री प्रायमरी स्कूल, शांतिनिकेतन विद्या मंदिर आणि नूतन प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत पारंपरिक भक्तिपथ दिंडीचे सुंदर दर्शन घडवले। विविध संत व साधूंच्या वेशभूषेत साकारलेल्या या बालदिंडीत लहानग्यांनी भक्तिभाव, निरागसता आणि सांस्कृतिक जाणीवेचा संगम घडवला। गुरुकुल प्री प्रायमरी स्कूलच्या बालदिंडीची सुरुवात शाळेपासून झाली। ही दिंडी छत्रपती संभाजीनगर मार्गे अक्कलकोट रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत नेण्यात आली आणि तेथून पुन्हा शाळेत परत आणण्यात आली। विद्यार्थ्यांनी जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल असा नामघोष करत मार्गक्रमण केले। त्यांच्या टाळ्यांच्या निनादाने परिसर भक्तिरसात न्हाल्यासारखा वाटत होता। शांतिनिकेतन विद्या मंदिराच्या बालदिंडीने शाळेपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक, अण्णाभाऊ साठे चौक ते हनुमान चौक असा विस्तारित मार्ग घेतला। दिंडी दरम्यान विद्यार्थ्यांनी नृत्य, फुगडी, नाटक, टाळ मृदंग यांच्या साथीने वातावरण उत्साहमय ठेवले। नूतन प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मुरुम शहरातील पारंपरिक मिरवणूक मार्गावरून ग्राम प्रदक्षिणा करत भक्ती परंपरेचा वारसा जपला। बालदिंडी पाहण्यासाठी शहरवासियांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती। लहानग्यांचे वेश, चेहरे, हावभाव आणि टाळ चिपळ्याच्या तालावर केलेले पदन्यास पाहून अनेक नागरिक भारावून गेले। या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पालकांनी आपल्या मुलांच्या सहभागाचा आनंद व्यक्त करत असे उपक्रम मुलांमध्ये भक्तिभाव, सामाजिक ऐक्य, परंपरेचे महत्त्व आणि सांस्कृतिक वारशाची जाणीव निर्माण करतात असे मत व्यक्त केले। शहरातील विविध भागातून काढण्यात आलेल्या या बालदिंडीमुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय, प्रसन्न आणि उत्सवाचे वातावरण निर्माण झाले। लहानग्यांनी साकारलेल्या या भक्ती प्रवासातून संस्काराची सळसळ, नव्या पिढीतील श्रद्धा व संस्कृतीच्या बीजांची पेरणी झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले। मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।